पालघर लोकसभा क्षेत्र गठित होने के बाद प्रथम सांसद बहुजन विकास आघाड़ी के वरीराम यादव बने और दूसरे शिवसेना भाजपा के उम्मीदवार राजेंद्र गवित बने हैं। चुनाव से पहले तीसरे पालघर लोकसभा उम्मीदवार के तौर पर प्रबल दावेदार माने जाते थे, मगर भाजपा खेमे उनके नाम पर विरोध होने से उन्हें बैकफुट पर जाना पड़ा। मगर एकनाथ शिंदे गुट उनके लिए अड़े रहे। इस बीच कार्यकर्ता के दबाव में बहुजन ने अपन उम्मीदवार उतारने का निर्णय लिया, तो महायुति के शिवसेना और भाजपा उनको समर्थन देने से परहेज करते रहे। बहुजन विकास आघाड़ी के नेता विधायक हितेंद्र ठाकुर ने तो सबको चौंकाते हुए अपना उम्मीदवार विधायक राजेश पाटिल को घोषित कर डाला। इससे चुनाव में दिलचस्पी निर्माण हुई और 2 मई को शक्ति प्रदर्शन रखा है, जिसमें बड़ी तादाद में कार्यकर्ता शामिल होंगे। पत्रकार परिषद में लड़ाई की बात करते उन्होंने जीत के बाद संविधान को बचाए रखने वालों को समर्थन देने की बात कही। अन्य घटक पक्ष तुमच्या सोबत होते, काँग्रेस होती, राष्ट्रवादी होती, आता तसं चित्र दिसत नाही। मग आता तुमच्याशी चर्चा चालू आहे का, सुरू आहे का? कारण बघितलं तर त्रिशंकू लढत आहे, 2 पक्ष फुटले। मग तुमची भूमिका काय असणार? तुमची महत्त्वाची भूमिका ठरणार आहे पालघर। आम्ही आमच्या ताकदीवर लढणार। पण मुरलेले राजकारणी म्हणून तुमची मोदीची गॅरंटी बद्दल आणि गावचे न्याय हक्काबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला वरच्या कोणत्याही नेत्याबद्दल काही कॉमेंट्स करायचे नाही। मी ऑलरेडी सगळ्या आपल्या लोकांना इन्स्ट्रक्शन दिली का आपल्या बरोबर जे सुरुवातीपासून आहेत अशा लॉयल लोकांना उमेदवारी दिलाय आणि आमचं इलेक्शन ही स्थानिक मुद्दे, पालघर जिल्ह्याला काय पाहिजे, कशा प्रकारे पुढे जायचं, याच्यावर आम्ही इलेक्शन लढतो। तर या निवडणुकीत कोणता मुद्दा महत्त्वाचा असणार आहे? जे काही प्रश्न आहेत ते आतापर्यंत अगोदरच्या उमेदवारांनी केलेलं काम, आमचे खासदार होते त्यावेळी त्यांनी डहाणूपर्यंत रेल्वे नेली, सबर्बन गॅस पाईपद्वारे ते पास केलं। ही 2 मेजर, बाकी केल्या त्यांनी, पण ही 2 मेजर। नंतर काय झालं तर बघू ना काय करायचं। लढू ना, तिकडे तिकडे जे आले त्यांना मदत करत गेलाय। आता आपला खासदार असेल त्यावेळी तो सगळ्यात प्रश्नाची वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध आहे, त्याच्यामध्ये तुमची भूमिका काय आहे? मी जे JNPTचे MD शेट्टी साहेब, आपले आदरणीय पालकमंत्री चव्हाण साहेब आणि सगळे आमदार खासदार, तर त्या मीटिंग मध्ये वाढवण बंदराला कडाडून विरोध करणारा आपला एकच पक्ष होता। बाकी सगळ्यांनी बोटचेपी धोरण घेतले। कारण तो मुद्दा जो आहे तो निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा असणार। आम्ही ज्यावेळी मी सांगितलं त्याप्रमाणे पालकमंत्री, JNPTचे MD शेट्टी साहेब यांनी मीटिंग घेतलेली, कलेक्टर वगैरे सगळे होते, त्यावेळी आम्ही विरोध केलेला आपल्या पक्षाने। तुमचा विरोध कायम असणार आहे? आता ही गोष्ट मी 2 महिन्यापूर्वीची सांगतो। कारण चर्चा अशी आहे की वाढवण बंदरामध्ये तुम्ही विरोध जर नाही केला तर तुमचे 3 आमदार आहेत, तर कुठेतरी वाढवण बंदर होऊ शकतो आणि स्थानिकांना तो नकोय। मी काय बोललो 2 महिन्यापूर्वी, त्यावेळी इलेक्शनचं काय नव्हतं, त्या तिकडूनची कृती समिती आणि अन्य लोक मदतीच्या अपेक्षेने मला भेटलेली। त्यांना मी सांगितलेलं तांडेल वगैरे जे काय आहेत ती मंडळी यंगस्टर, त्यामध्ये सांगितलेलं आम्ही तुमच्या बरोबर आहे आणि तो विरोध मी या मीटिंग मध्ये पालकमंत्र्यांचा दाखवला।